अमरावती शहरापासून 25 किलोमीटर अंतरावर गणोजा देवी हे गाव असून येथील पेढी नदीच्या काठावरच गणोजा देवीचं पूर्वमुखी भव्य मंदिर आहे। नवरात्रोत्सवात अमरावती जिल्ह्यासह विदर्भ आणि परदेशातील अनेक भाविक श्री महालक्ष्मीच्या दर्शनासाठी गर्दी करतात। देवीच्या 3.5 पीठांपैकी एक असणाऱ्या कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीच्या प्रतिरूपाचं दर्शन जिल्ह्यातल्या भातकुले तालुक्यातील गणोजा देवी येथील श्री महालक्ष्मी मंदिरात घडते। 500 वर्षांपेक्षा अधिक काळापासून गणोजा देवी येथील श्री महालक्ष्मीच्या दर्शनाला नवरात्रोत्सवात हजारो भाविक दाखल होत असतात। अमरावती शहरापासून 25 किलोमीटर अंतरावर गणोजा देवी हे गाव आहे। या गावातील श्री महालक्ष्मी अनेकांची कुळदेवता आहे। गणोजा देवीच्या श्री महालक्ष्मी मंदिराचा इतिहास 500 वर्षापेक्षा जुना आहे। या महालक्ष्मी मंदिर संस्थानाचे सचिव बाळासाहेब देशमुख यांनी मंदिराचा इतिहास आणि श्री महालक्ष्मीच्या मूर्ती संदर्भात बोलताना माहिती दिली। आणि गणुभक्त होता, तो नेहमी वाऱ्या करायचा कोल्हापूरला आणि त्यातच थकल्यानंतर त्याला दृष्टांत दिला देवीने की त्या ठिकाणी पाठीमागे वळून पाहशील त्याच ठिकाणी मी थांबेन। आणि त्यांनी पाठीमागे वळून पाहिलं आणि देवी इथे स्वयंभू प्रकट झाली। इथे समोर आमच्या मंदिराच्या समोर गेटच्या समोर इथे ओटी भरण्यासाठी लेडीजला ओटी भरण्यासाठी इथे सगळी व्यवस्था केलेली आहे आणि स्टेजवरती जेंट्स लोकांना दर्शनाची सोय केलेली आहे। 500 वर्षापूर्वीच्या गणोजा गावातील गणू भट हे कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे परमभक्त होऊन गेलेत। दरवर्षी नवरात्रीला गणू भट हे गणोजा येथून कोल्हापूरला श्री महालक्ष्मीच्या दर्शनाला जात असत। वृद्धावस्थेत गणू भट यांनी महालक्ष्मीला मी आता तुझ्या दर्शनासाठी कोल्हापूरला येऊ शकणार नाही असं सांगितलं। तेव्हा महालक्ष्मीनं मीच तुझ्या गावी येणार आहे, तू आता गाव येईपर्यंत मागे वळून पाहायचं नाही असं म्हणून देवी अदृश्य झाली। गणू भट हे गणोजा गावात आल्यावर गावातून वाहणाऱ्या पेढी नदीजवळ येताच गणू भट यांनी मागे वळून पाहिलं असता त्यांच्या मागे असणारी महालक्ष्मी नदीच्या काठावर अंतर्धान पावली अशी आख्यायिका आहे। तेव्हापासून गणोजा गावासमोर देवी असा उल्लेख व्हायला लागला। खरं तर गणू भट यांच्याविषयी ही घटना घडल्यावर तिथून काही वर्षांनी पेढी नदीत उत्खनन करताना काळ्या पाषाणाची तेजस्वी मूर्ती सापडली। कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं प्रतिरूप असणाऱ्या या मूर्तीची ग्रामस्थांनी मार्गशीर्ष पौर्णिमेला प्राणप्रतिष्ठा केली। पुढे या ठिकाणी मंदिर उभारण्यात आलं। मंदिराचा घुमट दर्शनीय असून घुमटाच्या दगडांवर कोरीव काम करण्यात आलंय। नवरात्रोत्सवात अमरावती जिल्ह्यासह विदर्भ आणि परदेशातील अनेक भाविक श्री महालक्ष्मीच्या दर्शनासाठी येतात।